नमस्कार. स्वादिष्ट पदार्थ मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे. आपणास रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भाताची रेसिपी पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये जरूर कळवा व सर्वांबरोबर शेअर करा. चला तर मग सुरू करूयात आपली आजची रेसिपी. सर्वप्रथम एका भांड्यात आपण 1 वाटी बासमती तांदूळ घेऊ. ते 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. आता आपले तांदूळ धुवून झाले आहेत. त्यात आपण तांदूळ बुडतील एवढे पाणी ओतून 15 ते 20 मिनिट भिजत ठेवू. आता आपले तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात. यासाठी मी येथे अर्धा ताजा फोडलेला नारळ साल काढून घेतला आहे. आता या नारळाचे बारीक काप करून घेऊ. आता ते एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन या प्रकारे बारीक करून घेऊ. आता आपण गूळ चिरून घेऊ. आपण पाहू शकता इथे अर्धी वाटी खोबरे व अर्धी वाटी गूळ घेतला आहे. आता आपण भाताची तयारी करूयात. त्यासाठी एका कुकरमध्ये 3 चमचे तूप घेऊ. तूप थोडे गरम झाल्यावर त्यात 1 इंच दालचिनीचा तुकडा, 4 लवंगा, 2 थोड्याशा फोडलेल्या वेलच्या, 7 ते 8 काजू, 4 ते 5 बदाम, 6 ते 7 मनुके टाकून व्यवस्थित परतून घेऊ. सर्व व्यवस्थित परतल्यानंतर यात आपण बारीक केलेला नारळ टाकून 2 ते 3 मिनिटे परतून घेऊ. आता यात आपण गूळ टाकू व व्यवस्थित एकजीव करून घेऊ. आता तुम्ही पाहू शकता गुळाला पाणी सुटले आहे. आता यात आपण मगाशी भिजवलेले बासमती तांदूळ टाकूया. तांदूळ टाकण्याआधी आपण त्यातले पाणी निथळून घेतले आहे. तर इथे आपण 1 वाटी तांदळासाठी अर्धी वाटी गूळ व अर्धी वाटी खोबरे वापरले आहे. यात आपण 1.5 वाटी पाणी टाकूयात व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. यात आता आपण चिमूटभर मीठ टाकूयात व व्यवस्थित मिक्स करूयात. व कुकरचे झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या घेऊयात. आता आपला कुकर थंड झाला आहे. आपण पाहू शकता आपला भात किती सुटसुटीत व मोकळा झाला आहे. अशा प्रकारे तयार आहे आपला रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात. तर आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.